जसं गावाला आलोय तसं आपल्या घरचे तर काय आपल्याला बसून नाही देत, काही ना काही काम करायलाच लावतात. म्हणजे किती ऊन असू द्या ना, किती ताण असू द्या, पण काम नेमकं झालं पाहिजे. मोकार ऊन लागत होतं तरी बी आपण नाही का इथं आपला भुईमुग कोळपायला आलो होतो. दादाला म्हणलं धरबा मागा, आता मी ओढतो बायला आणि मग शेवटी काय करणार आहे. त्याच्यानंतर मस्त पैकी गॉगल वगैरे लावून कुठतरी जायचं नियोजन होतं बरं का आपलं, पण ते कॅन्सल केलं. कॅन्सल झालं म्हणलं मग आपल्याला करायचं काय, मग मस्त पैकी नाही का त्या ड्रोनला बॅटरी वगैरे टाकली. म्हणलं चला नाही का जरा प्रॅक्टिस वगैरे करून घेऊ उडवायची. मी कसं एकदम पद्धतशीर उडवता वगैरे आलं का सगळं एकदम काम ओके होते. नाही तर परत ते नाही का एक तर कालच्याला आपण त्याला कुठं ठोकला असं कुठं काय केलं असं हे जर दादाला जर कळलं ना तर आपल्याला आधी म्हणजे काय करीन आणि काय नाही हे मी शब्दात सांगू शकत नाही. ते डायरेक्ट फिजिकलीच काय करायचे ते करीन, मारून टाकीन काय करीन. पण ती गोष्ट वेगळी राहिली. पण आज आपल्याला जरा त्याला स्टेबल करता येते, जरा हवेत नाही जायचं, इकडे तिकडे करता येते. म्हणजे थोडंफार जमायला लागलंय. म्हणलं जाऊ दे आता ड्रोन बाजूला ठेवू नाही का, आता जायचंय आपल्याला एका जागर गोंधळाला. पप्पा म्हणले चल जायचंय आपल्याला जागरांग गोंधळाला जायला. जाऊ द्यावं म्हणलं आता आपल्याला फिरायचं म्हणलं ना तर बाकी काहीच नाही लागत. मस्त इथे येऊन एका पेट्रोल वगैरे टाकलं आणि पद्धतशीर निघलो होतो. आधी तर म्हणलं यायला आधी आपण गाडी चालवणार आधी केस सेट करून घेतली बा. एक तर केस बिले भागार झाले होते. 120च्या स्पीडने निघलो होतो. मी 120 पासून 60 असेल तर पप्पा मागं बसलो 120 पळून देत नाही. ते तिथून पुढे गेलो मोक्कार ऊन तोंडा येत होतं मोक्कार. त्याच्यामुळे नाही का आधी म्हणलं तुम्ही बसा आता आपण इथपर्यंत बसले फार डोळे दुखायला लागले होते. त्याच्यामुळे नाही का आता पप्पा पण म्हणले आता एकदा तू टाकले आता एकदा मी बी पेट्रोल टाकून घेतो. पद्धतशीर थोडंफार पेट्रोल बी टाकून घेतलं. म्हणलं बरंच लांब जायचंय, जवळ तर काय जायचंच नव्हतं आपल्याला. तिथून बी निघलो आपण आणि आलो होतो डायरेक्ट कानोर पठारमध्ये. हे पारनेर क्रॉस केलं का लगेच कानोर पठार येतं. त्याच कानोर पठारमध्ये आपण आलो होतो. कारण कानोर पठारमधून आपल्याला पुढे बी जायचं होतं. इथं बी हरनाम सप्ताहाचं नियोजन लावलं होतं. पण म्हणलं नको आता इथं जर जेवायला गेलं ना पण तिकडचं बी जेवण हुकून जायचं. तिथून निघलो होतं. मोसम नाही का एकदम भारी झाला होता. म्हणजे काय सांगू तुम्हाला, संध्याकाळची वेळ होती. म्हणजे सनराईजचा टाइम होता. त्याच्यामुळे काय एकदम खतरनाकमध्ये सूर्य वगैरे दिसत होता. त्याच्यामुळे काय अडचण नव्हती. मस्तपैकी सगळे टर्न वगैरे घेत आपण नाही का शेवटी टाकळीपर्यंत पोहोचलो. म्हणजे टाकळी हे कोण्या एका काळी आपण इथं स्थलांतरित म्हणजे राहत होतो. इथंच एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंग मध्ये आपण राहत होतो. म्हणजे काय बघा हीच बिल्डिंग होती. ती समोरची बिल्डिंग मध्ये आपण बरेच 3-4 वर्ष राहिलेलो. त्याच्यामुळे टाकळीचं आपल्याला बरंच माहिती आहे. इथं आठवड्यात बाजार वगैरे भरलेला होता टाकळीचा. जाऊ दे म्हणलं बाजाराशी आपलं काही काम नाही. आपण जर डायरेक्ट जायचं जिथं वाचून द्याला ना तिथं गेलो डायरेक्ट जागरण गोंधळ. तिथं बी मस्त पैकी नाही का म्हणजे नेट वगैरे कडे बांधलेलं होतं. त्यांचं ते म्हणजे काय वाघा मिळवल्याचं असतं ना ते घेऊन चालले होते. ते ज्योत वगैरे घेऊन चालले होते. त्याच्यानंतर लगेच आपण त्या जेवणाचीच वाट बघत होतो. त्याच्यामुळे काय बाकी त्यांचं काय चाललं होतं काय नाही. जेवण वगैरे केलं येताना आपल्याला डायरेक्ट घरी जाता 11 वाजले होते. इथं आपण 10:30 10:15 वाजता असं घरी जाता पण 11 वाजून गेले. जाऊ दे आपण 11 का वाजता नाही 12 का वाजता. तुम्ही फॉलो करायला अजिबात भेटू उद्या.